इकडे बघून आणि इकडे बघून देखील मेकअप करते. सो तुम्ही बोलता ही तिकडे का बघते. जास्त ब्लश लावला तर कोणीतरी चापट मारली असं वाटतं. दिस इज माय फायनल लुक. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी पहिल्या ब्लॉगमध्ये चुकले बोलायची. सो आज मी तुमच्यासोबत एक छानसा लुक रिक्रिएट करणार आहे. तो आहे विवाह मोहिनीमधला. आय डोंट नो तिचं नाव काय आहे, बट तिचं रिअलमध्ये नाव आहे अमृता. सो मी तिचा विवाहामधला लुक रिक्रिएट करणार आहे आणि मी त्याचा मेकअप तुम्हाला सांगणार आहे. सो मी असं मस्तपैकी ब्लाऊज वगैरे घालून घेतले आणि मी ही वाली रेड कलरची साडी घालणार आहे, कारण की त्याच्यामध्ये तिनं रेड कलरची साडी वेअर केली होती. आणि सो मी त्याचा मेकअप वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा. सो लेट्स गो. स्किन एकदम छान मस्त धुवून वगैरे घेतली आहे, फेसवॉश वगैरे करून घेतला आहे. आणि आता मी यूज करते जी मी रेग्युलर यूज करते हल्दी चंदनची जी क्रीम आहे ती. ऑब्वियसली नाव उलट दिसत असणार बिकॉज ऑफ फ्रंट कॅमेरा आहे. इकडे बघून आणि इकडे बघून देखील मेकअप करते. सो तुम्ही बोलता ही तिकडे का बघते. 1 सेकंड. मी माईक लावायचा विसरून गेली. व्यवस्थित आवाज देखील येत असेल. सो मी इकडे बघते बिकॉज कारण की इकडे बघून मेकअप करते बिकॉज की कारण तिकडे मिरर आहे, तुम्ही बघू शकता इकडं. ओके, कपाटाचा मिरर आहे. सो मी त्याच्यामुळे तिकडे बघून माझा जो मेकअप आहे तो करते. मी घेते मी हे आयब्रो पेन्सिल आणि आयब्रो पेन्सिलने आपण आयब्रोज थोडेसे जे आहेत ते डार्क करूया. ओके, आयब्रोज आहेत ती डार्क झाली आहे बऱ्यापैकी. ओके, ही लिपस्टिक आहे. आपलं आयलायनर लावून झालं आहे सिम्पल वेमध्ये, मिररमध्ये बघून लावले. ही लिपस्टिक आहे. बघू शकता एकाच वेळेमध्ये फुल लिप्स कवर झाले आहेत मस्त. हे हा घरी बनवलेला मी ब्लश जो वॅसलिनपासून बनवला होता मी. सो आता मी तो टॅप टॅप करून लावते. तर हा एकदम असा सिम्पल एकदम थोडंसं टॅप टॅप करून मी ब्लश लावला आहे. जास्त ब्लश लावला तर कोणीतरी चापट मारली असं वाटतं. सो आणि केस मी असेच ठेवणार आहे कारण की त्याच्यामध्ये तिचा जो लुक आहे सो त्याच्यामध्ये असं वन साईड भांगच आहे, सॉरी मधोमध भांग आहे. आणि असे केस थोडेसे असे पाठीमागं घेतले आहे, असे घेतले आहे थोडेसे. सो मी अशी घेणार आहे. चला तर मग मी ही छान अशी मस्त अशी साडी वेअर करते आणि मग मी तुम्हाला भेटते फायनल लुकसोबत. सो दिस इज माय फायनल लुक. आणि मी केस माझे थोडेसे पातळ झाले सो त्याच्यामुळे ते असं वाटते. बट आता मी ज्वेलरीज घालणार आहे, तसे कानातले आहे. सो चला तर आपण ते वेअर करून घेऊया. ही जी मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो ती आपली बाकी आहे अजून, ती म्हणजे बिंदी. सो मी ती लावते आता 1 मिनटं. आपल्याला रेड कलरचीच बिंदी लावायची आहे. सो त्यासाठी मी घेते हा रेडवाला जो आहे तो गंध घेते आणि तो लावते. ऑब्वियसली तो देखील मी मिररमध्ये बघूनच लावणार आहे बिकॉज मला कॅमेरामध्ये बघून लावताच येणार नाही आहे. हा आपला फायनल लुक आहे आणि केस वगैरे बागे असे बांधून ठेवलेत मी. सो मी तुम्हाला फुल ऑन फायनल लुक दाखवते. ओके,
सो हा आहे फुल ऑन फायनल लुक. ऑब्वियसली पूर्ण जो माझा हुलिया होता तो पूर्ण चेंज झाला आहे. मी एक सिंपल अशी खूप छान अशी संस्कारी मुलगी, एक संस्कारी बायको किंवा एक संस्कारी काय म्हणता येईल, एक सुंदरशी कन्या दिसत आहे. आणि ऑब्वियसली सो विवाह मूवी हा माझा खूप जास्त फेवरेट मूवी आहे. मला कोणतीच मूवी नाही आवडत, तो मूवी मी खूप जास्त आवर्जून बघते. जेवढ्या वेळा टी व्हीवर लागतो मी तेवढ्या वेळा बघते. जे हा लूक कोणी देखील करेल ना तो सुंदरच दिसेल ऑब्वियसली. सो तुम्हाला हा लूक कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि छान छान याबद्दलचे फोटोज व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ते खूप 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 थँक्यू सो मच. आणि तुम्ही देखील मी जो मेकअप क्रायटेरिया केला आहे तो तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि एकदम सिंपल मेकअप करा, जास्त काय तामझाम नाही. हा लूक एकदम सिंपल आहे आणि ऑब्वियसली तिनं देखील खूप सिंपल वेमध्ये पूर्ण मूवी केला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.